चला, वॉटर लिलीचं हे सर्वात सुंदर फूल आहे, कारण हे खूपच सुंदर आणि रंग तर इतका छान आहे ना, कॅमेऱ्यामध्ये इतकं छान येत नाही. आणि सगळ्यात महागसुद्धा हे मिळणार आहे. बारकीचे फुलं छोटे असतात पण रंग मात्र वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे मी सगळेच घेतलेले आहे. बघा तुम्ही, म्हणजे माझ्याकडे आहे बऱ्याच दिवसाचे. आणि बघा, या ताईंना मला हे पाठवलं होतं, मी जे शेअर केलेले प्लांट होते ना, हे 3 प्लांट होते आणि हे खूप छान त्यांना पोचले ना. बघा किती छान आहे, त्यांनी मला व्हिडिओ पाठवला होता. आणि हा कमळ पण खूप छान आहे. आता याची जेव्हा हिवाळ्यानंतर रिपोर्टिंग होईल ना, तेव्हा ट्यूबर मी सेल करणार आहे त्याचे. आणि आता तुम्हाला दाखवते कोणते कोणते प्लांट तयार आहे. बघा, आता हे प्लांट तसं सेलसाठी तयार आहे, कारण तयार नाही म्हणता येणार, कारण याला पहिलेच फुलं यायला आता कडे आलेले आहे. मी काय करते, चांगले फुलं वगैरे आल्यावरच सेल करते, कारण तोपर्यंत प्लांट हेल्दी होईल असं मला वाटते आणि त्याच्यानंतर सेल करत असते. पण आता झालं काय, आता अजून तर सुद्धा आपण काही दिवस लावू शकतो वॉटर लिली, पण जशी थंडी पडेल ना तशी ग्रोथ याची कमी होऊन जाईल, पानं खराब व्हायला लागेल, सडायला लागेल, कारण ते डोरमेन्सी म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये आपले वॉटर लिली कमळ जाणार आहे. पण तरी आता काही दिवसात जर कोणाला घ्यायचेच असेल, म्हणजे त्यांना येत असेल केअर करता, तर काही जर प्लांट तयार झाली तर मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला, नंतर बनवेल तेव्हा. पण सध्या तरी माझा विचार नाही आहे, कारण माझं एकच असते की दुसऱ्यांना प्लांट हेल्दी गेले पाहिजे, त्याच्याजवळ गेल्यावर त्यांच्याकडे फुलं आले पाहिजे, प्लांट जगले पाहिजे. नंतर त्यांच्या हातातून चूक झाली तर ती वेगळी गोष्ट आहे, पण माझ्याकडनं प्लांट चांगले गेले पाहिजे, पोचले पाहिजे, हा माझा नेहमी हेतू असते. कारण आपण कोणालाही पैसे देतो किंवा पैसे घेतो तेव्हा प्रत्येकाला आपलं असं वाटतेच ना. कारण माझ्यासोबत असं झालेलं आहे, मी ऑनलाईन प्लांट मागवलेला ना, तो ट्यूबर खूप महाग होता, पण तो येतानाच अर्धा सडला होता. बऱ्याच दिवस ठेवला, लावला, पण तो पूर्ण ट्यूबर माझा खराब झालेला आहे. आणि एक वॉटर लिलीसुद्धा खराब झालेली आहे, त्याच्या कारण ते थोड्याशाच मुळ्या आल्या होत्या आणि पानं पूर्ण सडलेली होती. म्हणून असं होते, कारण शेवटी हे झाडं आहेत, एखाद्या वेळेस असं होऊ शकते. पण आपण काय करतो, जे आपण असे घेतो ना त्यांना आपण काही म्हणू नये, पण जे असे घरगुती कोणी विकत असेल ना एवढी मेहनत करून, तर त्याला आपण लगेच म्हणतो, असं पण होते. आणि बघा, आता काही प्लांटचे बघा असे रोपंसुद्धा आता तयार झालेले आहे, ते पण लवकर लावेल, कारण काही दिवसांना मग ग्रोथ याची कमी होणार आहे. कारण जे पहिलं कमळ आहे ना, पहिल्यांदा लावलेलं, त्याचे पानं आता बघा बरेचसे खराब व्हायला लागले. बाकी प्लांटवर अजून काहीच झालं नाही आहे, कारण आमच्याकडे अजून खूप गरम वातावरण आहे, थंडी अजून काही सुरू झाली नाही. थंडी सुरू झाली की मग मात्र याच्यावर लवकर हे होते, प्लांट खराब व्हायला लागतात. आणि नंतर मग थंडी कमी झाली ना तर आपल्याला उन्हाळ्यात सुरुवातीलाच याची रिपोर्टिंग करावं लागते. त्याच्यामुळं काय होते, आपल्याला नवीन बल्बसुद्धा मिळतात, ट्यूबर मिळतात आणि नंतर आपल्या प्लांटची ग्रोथसुद्धा चांगली होते. ही आता माझी थोडीशी माहिती होती ना, ते पण तुम्हाला सांगायचं होतं. आणि खूप छान, त्या ताईकडे मी 3 प्लांट पाठवले ना, 2 व्हाईट कलरचे होते आणि एक पर्पल कलरचं होतं, जे माझ्याकडे होते ना तयार झालेले. ते नवीन त्याला पण फुलं यायला लागले होते, पण त्याला 2-3दा फुलं येऊन गेले होते, मग मी ते सेल केले. पण आता हे जे प्लांट आहे ना, काही आहे माझ्याकडे, ते तुम्हाला दाखवेलच त्याची अपडेट कसे होतील. तर बघा, हे पण तयार झालेले आहे, पण हे छोटे आहे अजून. बघा, जोपर्यंत 2-3दा फुलं येत नाही ना, तोपर्यंत जर कोणाला लागले तर मग मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तरी ज्यांना घ्यायचे असेल आणि त्यांना जमत असेल हिवाळ्यामध्ये सुद्धा काळजी घ्यायला, तर मग त्यांना देईल. नाहीतर मग त्यांच्या याच्यावर राहील ते घेणं का नाही घेणं. पण माझा तसा विचार आहे की आता हे पूर्ण झाल्यावरच सेल करावं, जेव्हा सुप्त वसा डोरमेन्सी हा पिरियड त्यांचा संपून जाईल, हिवाळा संपून जाईल, तेव्हा मी सेल करणारच आहे. आणि आता तयार झालेले जे काही रोपं आहे ना, ते पण परत लावायचे मला, कारण आता भरपूर प्लांट आणि इतके काम पुरले नाही हे बागेचे मला, अजूनही माझी संपतच नाही आहे. आता मी तुम्हाला लवकरच तो व्हिडिओ एक तर काल टाकलेला, तो पण बघून घ्या, आणि नंतर अजून येणार आहे, कारण खूप माझे काम आणि मेहनत सुरू आहे. बाग सुंदर दिसण्यासाठी किती प्रयत्न करावा लागते. बघा, हे जे थोडे पानं छोटे व्हायला लागले, हा पहिला कमळ आहे, कारण हा सुरुवातीपासून भरपूर याला फुलं यायचे. पहिल्यांदा सर्वात सुरुवात यानंच केली होती, म्हणून याचे आता थोडे पानं छोटे व्हायला लागले. आणि नवीन जे लावलं ना मी नंतर, त्याला मात्र एक कडी आलेली, ती मी सुरुवातीला दाखवले तुम्हाला. असे वॉटर लिली कमळ एकदा याचा छंद लागला ना, भरपूर वाढतात. बघा, छोटे आहे, पण ते येलो फुल आहे ना त्याचंच आहे, हे आता फुल सुकलेलं आहे. आणि बघा, अशी तयार झालेलं आहे, हे पण प्लांट छान तयार झालेलं आहे. फुलाची साईज छोटी असते, पण फुलं खूप सुंदर रंगामध्ये येतात. आणि प्रत्येक फुलावर आहे ना पॉलिनेटर खूप जास्त असतात, त्याच्यामुळे बागेमध्ये येतात हे वॉटर लिली कमळावर. प्रत्येक फुलांवर तुम्हाला दिसणारच आहे ते, आणि बागेमध्ये ते बघायला खूप छान वाटते. म्हणून मी पूर्ण रंग म्हणजे घेतलेले आपल्या बागेमध्ये आधीपासूनच होते माझ्याकडे, आणि मी त्याचे आता
नवीन नवीन तयार करते आणि मी सेल पण करायला सुरुवात केली, कारण इतकी मेहनत जर आपण करतो तर आपण म्हटलं चला आता काही ना काहीतरी आपल्या बागेसाठीच ते कामात येईल, त्यासाठी करायला लागली. आणि बघा हे बीपासून तयार झालेलं आहे सगळे रोपं. याचा मला खूप आशा आहे, याचे रंग कोणते निघतील ते बघायचं आहे आणि ते पण समजेल कोणतं बी आहे किंवा नवीन तयार होते तर. धन्यवाद. असा होता आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला एक लाईक सबस्क्राईब नक्की करा.